नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी श्रावण मासानिमित्त भाविकांची लाखोंची गर्दी आहे आणि या गर्दीमध्ये सर्व भाविकांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. श्री क्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत या ठिकाणी बरेचशी विकास कामं करण्यात आलेली आहेत आणि इथं जी असणारी धो पडणारा पाऊस त्यातच या ठिकाणी जो परिसर आहे 6 ते 6 तास या ठिकाणी रांगेमध्ये उभं राहून दर्शन घेतलेलं आहे आणि भाविक रांगेमध्ये आहेत. या ठिकाणी असणारी खाद्यपदार्थाची दुकानं आहेत, ज्या काही पायऱ्या केलेल्या आहेत त्यामध्ये जरा त्या निसरड्या झालेल्या आहेत. तर प्रशासनाला भाविकांच्या वतीनं सांगण्यात येते की या ठिकाणी व्यवस्था केली पाहिजे, कारण पायामध्ये चप्पल घातला जात नाही, त्यामुळं पाय घसरण्याचे पण प्रकार या ठिकाणी होत आहे. तर दीड किलोमीटर रांगा आहेत भाविकाच्या दर्शनाच्या आणि या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी सर्व सुविधा व्यवस्थित करण्यात आलेली आहे. तर ज्यांचं दर्शन झालेलं आहे ते आनंदी आहेत, ज्यांचं मुखदर्शन झालेलं आहे ते पुन्हा दर्शनाला येण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. बरं, काय सांगाल? तर तरुण वगैरे आहेत. दर्शन झालं का? काय सांगाल? दर्शन झालं? 1 मिनट हो दर्शन हुआ क्या? हाँ बहुत अच्छा हुआ. हाँ, इधर के माहौल के बारे में क्या बताएंगे, कैसा लगा? बहुत अच्छा है बट बीड इज वेरी सो मच बीड इज. तर सर्वाधिक या ठिकाणी गर्दी आहे आणि या गर्दीमुळं जे भाविक आहेत कुणाचं दर्शन होतंय कुणाचं नाही, पण या ठिकाणी जे भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जे इथं निसरड्या पायऱ्या झालेल्या आहेत त्या पायऱ्याकडे बरं झालं दर्शन. काय सांगाल? बहुत मज़ा आया. रात को 3 बजे से लाइन लगे थे, अभी जस्ट 10 मिनट पहला दर्शन हुआ है. 3 बजे रात को 3 बजे. रात को 3 म्हणजे पहाटे 3ला रांगेत उभा होते तेव्हा यांचं दर्शन झालेलं आहे. कुठून आलात? काय नाव? कहाँ से आए? मैं विरार से आया हूँ, दीपक नाम है मेरा. तर असे अनेक भाविक या ठिकाणी रांगेमध्ये उभा राहून काय दर्शन झालं? काय हो दर्शन झालं. तर कसं वाटलं? हो मस्त वाटलं. काय सुविधा भेटल्या पाहिजे इथं? हो बरोबर आहे, सगळे काम चालू आहे. काय समजा? काय नाही. तर मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक आहेत. श्री क्षेत्र भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणून ओळखलं जातं आणि 2027ला या ठिकाणी कुंभमेळा घेण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. दर्शनासाठी मंदिर खुलं केलं, पण कामं चालू असल्यामुळं अनेक गोष्टीमध्ये भाविकांना त्रास सहन करावा लागतोय. तर या ठिकाणी भाविक जे आहेत भाविकांना कपाळावर महाकाल लिहिलं जाते. भाविक किती वेळ रांगेत थांबलात? काय सांगाल? आम्ही मुख्यदर्शनाला चाललोय. आम्ही आता दर्शनची लाईन आम्ही आता चालू लगेच नाही. 15 मिनिटाची. दर्शन झालं? काय सांगाल? मुखदर्शन झालं, गर्दी भरपूर आहे, मुखदर्शन घेतलं. सर्वाधिक गर्दी असल्यामुळं या ठिकाणी बरेचसे भाविक हे मुखदर्शन घेऊन जात आहेत की श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये भाविक मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत आणि राजगुरुनगर पोलीस स्टेशनच्या वतीनं कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. भाविकांच्या सुरक्षेचा या ठिकाणी विचार केला जात आहे. बऱ्याचशा ठिकाणी पायऱ्या ह्या चिखलमय झालेल्या असल्यामुळं भाविकांची मागणी आहे की मंदिर प्रशासनाने या ठिकाणी व्यवस्था करावी. जो विकास आराखड्यामध्ये जो हा मंडप टाकलेला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस असतो आणि ह्या पावसाची काळजी भाविकांचं पावसापासून संरक्षण व्हावं यासाठी हा विकास आराखड्यामध्ये मंडपाची ती कामं करण्यात आलेली आहेत. तर या ठिकाणी मुख्य मंदिराकडे आता
दर्शन झालं का? हाँ दर्शन हो गए। दर्शन हो गया. कहाँ से आहे? मैं उत्तराखंड से हूँ। काय दर्शन झालं, कशा पद्धतीने अनुभव? हेलो, हाँ, कैसा दर्शन हो दर्शन गया बहुत आपका? अच्छा हुआ है भगवान भीमा शंकर महाराज का। हम काशी विश्वनाथ से आए हैं, यूपी से। नाम सुनील जायसवाल। म्हणजे भारतभरामधनं भाविक या ठिकाणी येत असतात आणि हे भाविक जे आहेत देशभरातनं या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत. तर पुणे जिल्ह्यातील हे जे आंबेगाव आणि राजगुरुनगर यांच्या मध्यवर्ती असलेलं हे जे भीमाशंकर आहे, या भीमाशंकरच्या बाबतीमध्ये जे काही सुविधा झाल्या पाहिजे त्यासाठी भाविकांचीही मागणी आहे. 7 तासापासून भाविक या ठिकाणी रांगेत थांबलेले आहेत. काही 8 तासापासून, काही जणांचं नुकतंच आता दर्शन झालेलं आहे. तर इथं जी खाद्याची दुकानं आहेत त्यामुळं भाविकांना मंदिराच्या परिसरामध्ये जे प्लास्टिक कचरा आहे तो प्लास्टिक कचरा कमी करण्यासंदर्भात देवस्थान जे श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानच्या वतीनं आव्हान करण्यात येत आहे की भाविकांनी जो प्लास्टिक कचरा आहे. कहाँ से आए दर्शन? मुंबई मुंबई मस्त, खूप मस्त, खूप छान आहे. पण जास्त गर्दी असल्यामुळे दर्शन झालं का? नाही आम्ही ह्यांच्यात कॉन्टॅक्ट थ्रू आलेलो. झालं दर्शन झालं, देवाच्या कृपेने दर्शन झालं आमचं सगळ्यांचं. काय नाव तुमचं? मंदिनी संधी मुंबईवरनं हे भाविक आलेले आहेत, त्यांचं दर्शन झालेलं आहे. मंदिर प्रशासनाच्या वतीनं ज्या निसरड्या झालेल्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या स्वच्छ केल्या पाहिजे, कारण या ठिकाणी भाविकांचा पाय घसरून अपघात पण होऊ शकतो. काय सांगाल सर, कशी परिस्थिती आहे इथं? काय छान आहे, गर्दी आहे थोडीशी, व्यवस्थित दर्शन होत आहे. तरी राजगुरुनगर पोलीस स्टेशनच्या वतीनं पोलिसांचा कडेकोट चांगला बंदोबस्त आहे. भाविक पण पोलिसांविषयी पॉझिटिव्ह बोलतात. काय सांगाल? नक्कीच. तर या ठिकाणी पोलीस कर्मचारी अधिकारी नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपस्थित झालेले आहेत. आता मंदिराचा कळस समोर दिसतोय. एकूण ह्या 1.5-2 किलोमीटरच्या रांगा आहे. आपका दर्शन हो गया, क्या बताएंगे? जी नहीं, हमने मुख दर्शन किया है. हाँ, कहाँ से आए? हम आए हैं जलगांव से. जलगांव. तर जळगाववरनं या ठिकाणी भाविक आलेले आहेत. मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविकांची इतकी गर्दी झालेली आहे की मंदिर प्रशासनाला श्रावण महिन्यामध्ये भाविकांना कंट्रोल करणं फार मोठं जिकरीचं होतं. तर या ठिकाणच्या ज्या पायऱ्या आहेत त्या चिखलमय आणि निसरड्या झाल्यामुळे बऱ्याच जणांचे पाय घसरून पडण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे. तर मंदिर परिसरामध्ये आम्ही काही वेळातच पोहोचतोय, पण जिकडं पाहो तिकडं हर हर महादेव आणि भीमाशंकरच्या या ठिकाणी घोषणा देण्यात आलेल्या आहेत. तर श्रावण महिन्याचा 4था दिवस असताना इतकी तुफान गर्दी आहे की भीमाशंकरला येण्यासाठी भाविकांसाठी ज्या असणाऱ्या सुविधा आहेत या सुविधा या ठिकाणी करण्याची मागणीही भाविकाकडनं केली जात आहे. तर बरेचसे देशभरामधनं काय सांगाल इथं आले मला काही नको. तर दर्शन झालं का? काय नाव तुमचं? नाही सर, आम्ही नाही दर्शनाला नव्हतो, आम्ही ट्रेक करून आलो. बरं, तर ट्रेकर्स पण या ठिकाणी येत असतात, त्यामुळं मोठ्या प्रमाणात या ठिकाणची ही जी गर्दी आहे. हा, काय सांगाल इथं कसं वाटलं इथं आल्यानंतर? आम्ही काल इथे आलो होतो
काय काय नाव आहे यांचं? भीमाशंकर. भीमाशंकर. हा. भीमाशंकरला काल आलो होतो आम्ही संध्याकाळी 9 वाजता. खूप रश होती इथे आणि रूम वगैरे सुद्धा आम्हाला खूप प्रॉब्लेम गेले. आणि नंतर मग सकाळी 4 वाजतापासून आम्ही लाईन मध्ये लागलो. तर आमचं थेट 5 मिनिटं आधी दर्शन झालं आणि अतिशय श्रावण महिन्यामध्ये पहिला श्रावण सोमवार मध्ये आमचं दर्शन झालं आणि बाबांचं दर्शन आम्हाला श्रावण सोमवार मध्ये लाभलं. अतिशय म्हणजे लोकांची गर्दी पाहून असं वाटत आहे की खरंच श्रावण सोमवार हा महाराष्ट्रामध्येच नाही तर अख्ख्या भारतामध्ये पूर्ण सुरुवात झालेली आहे. असंच सर्व ठिकाणी ज्योतिर्लिंगमध्ये गर्दीचं ठिकाण वाढलेलं आहे. आणि मी सुद्धा अकोल्यावरून आलेलो आहे. सर्वांनी इथे भीमाशंकरला या, खूप छान आहे पाहण्यासारखं. आणि जरूर माझे मित्रमंडळी सगळे आलेले आहेत, तुम्ही सुद्धा या. तर श्री क्षेत्र भीमाशंकर या भीमाशंकरला ज्या काही भाविकांसाठी ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधाचीही मागणी भाविकाकडनं होत आहे. आणि मंदिर जे श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानच्या वतीनं बऱ्याचशा उपाययोजना या ठिकाणी करण्याची गरज आहे. पण विकास कामं होत असल्यामुळं बरीचशी कामं ही अपूर्ण आहेत. तर भाविकांच्या चेहऱ्यावर उत्साह आहे. इथलं वातावरण इतकं प्रसन्न आहे की या वातावरणामुळं भाविकांची संख्याही वाढत आहे. तर आता 2 दिवस सलग आलेल्या सुट्ट्या आणि या सुट्ट्यामुळं इथं भाविकांची देशभरातनं भाविक आलेले आहेत. तरुणाई मोठ्या प्रमाणात आहे. पण जे 7-8 तास या ठिकाणी रांगेत थांबतात अशा ह्या भाविकांना सलाम केला पाहिजे. कारण सह्याद्रीची डोंगर रांग आणि इथं असलेलं जे वनक्षेत्र आहे या वनक्षेत्राचा विचार करता वन्यजीवाला धोका होऊ नये या धर्तीवर या ठिकाणी जे भीमाशंकर आहे. आता उद्या सोमवार आहे, श्रावणातला पहिला सोमवार आहे. त्यामुळं या ठिकाणी मोठी व्यवस्था करण्याबाबत प्रशासनाकडे आव्हान पण दिसतंय. तर बऱ्याचशा भाविकांना या ठिकाणी मुखदर्शनाची ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. झालं का दर्शन? दर्शन हो गया. बहुत. तर या ठिकाणी अनेक भागातनं भाविक या ठिकाणी आले. दर्शन झालं का काय सांगा? नाही झालं. तर बरेच भाविक या ठिकाणी दर्शन करण्यासाठी आलेले आहेत. हे भीमाशंकर आहे. हे भीमाशंकरचं हे मंदिर आहे. तर या ठिकाणी जे मंदिर आहे या मंदिराच्या परिसरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. तर इथला परिसर स्वच्छ करणं फार गरजेचं आहे. कारण या ठिकाणी बरीचशी माती आहे आणि मंदिराचं काम सुरू असल्यामुळं बरेचशा भाविकांची या ठिकाणी गैरसोय होत आहे. बरं काय सांगाल? दर्शन वगैरे झालं? बोला ना. दर्शन झालं का? दर्शन झालं ना. कसं वाटलं? हा एकदम शांतता वाटली, एकदम मन प्रसन्न झालं. रस्ते वगैरे कसे वाटले? आणि रस्ते वगैरे एकदम चकाचक झालेले आहे सगळं. रस्ते व्हायला पाहिजे. रस्ते तर व्यवस्थित आहे. रस्ते खूप खड्डे पडलेले आहेत. असं वाटतं खड्ड्या रस्त्यात गेले काय कामामध्ये. तर इथले रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे. एकदम व्यवस्थित व्यवस्था झाली पाहिजे. तर या ठिकाणी भीमाशंकर मंदिराचा परिसर आहे आणि या परिसराच्या बाबतीत तर मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघ